लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सीचे खरे सत्य आणि त्याबद्दलच्या नवीन अपडेट्स आज आपण पाहणार आहोत. सध्या सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि यूट्यूबवर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन ई-के-वाय-सी पोर्टल सुरू झाले आहे. काही लोक म्हणतात फॉर्म भरणे सुरू झाले, तर काही जण लिंक शेअर करत आहेत. पण खरंच हे पोर्टल सुरू झाले आहे का? की केवळ या अफवा आहेत? पात्र असूनही तुमचे पैसे का अडकलेत आणि ते कधी मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण अशीच युजफुल माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट आणि मनाशी पक्की करून घ्या. नवीन ई-के-वाय-सी किंवा अर्ज दुरुस्तीचे पोर्टल अद्याप अधिकृतपणे सुरू झालेले नाही. तुम्ही अगदी बरोबर ऐकले. सध्या सोशल मीडियावर ज्या लिंक्स फिरत आहेत त्या पूर्णपणे बनावट फेक आहेत. काही खाजगी ब्लॉग्स किंवा फसवणूक करणारे लोक तुमच्याकडून आधार नंबर किंवा OTP मागून आर्थिक फसवणूक करू शकतात. त्यामुळे शासनाची अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. आता तुम्ही म्हणाल, मग आमचे रखडलेले पैसे कधी मिळणार? तर तुमच्यासाठी एक दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच यावर अधिकृत माहिती दिली आहे की त्यांनी स्पष्ट केले की ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे, बँक खाते लिंक नसल्यामुळे किंवा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे प्रलंबित राहिलेले हप्ते, तसेच त्यांना दुरुस्तीची संधी दिली जाईल. कधी सुरू होणार आहे ही लिंक? ऑगस्ट 2026च्या पहिल्या आठवड्यात हे दुरुस्तीचे आणि ई-के-वाय-सीचे नवीन पोर्टल अधिकृतपणे लाईव्ह होण्याची दाट शक्यता आहे. किती वेळ मिळणार? घाई करण्याची अजिबात गरज नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की महिलांना ही प्रलंबित पुढील 6 महिन्यांची मोठी मुदत दिली जाणार आहे. अडकलेले पैसे मिळणार का? हा अनेक बहिणींचा प्रश्न आहे. तर बहिणींच्या मनात भीती आहे की आमचे जुने हप्ते बुडणार का? तर मंत्र्यांनी शंका सुद्धा दूर केली आहे. कोणत्याही पात्र महिलेचे पैसे थांबणार नाहीत. जसे तुमचे ई-के-वाय-सी पूर्ण होईल आणि अर्जातील चुका दुरुस्त केल्या जातील, तसे तुमचे अडकलेले सर्व थकीत हप्ते थेट तुमच्या बँक खात्यात डेबिटद्वारे एकत्र जमा केले जातील. पोर्टल सुरू होण्यापूर्वी कोणती तयारी तुम्ही करून ठेवायला हवी? तर पोर्टल पुढील काही दिवसातच सुरू होणार आहे. तोपर्यंत तुम्ही घरात बसून 2 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पूर्ण करू शकता. एक म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल लिंक. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे तो सद्यस्थितीत असावा, कारण ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी त्यावर OTP येणार आहे. तसेच बँक खाते DBT सक्रिय करणे. सर्वात महत्त्वाची चूक जी महिलांकडून होते ती म्हणजे बँक खाते चालू असते, पण ते आधारशी जोडलेले नसते. त्वरित तुमच्या बँकेत जा आणि तुमच्या आधार सेटिंग करून घ्या. जेव्हा के-वाय-सीची अधिकृत लिंक सुरू होईल तेव्हा ती केवळ महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. अधिकृत लिंक सुरू होताच फॉर्म दुरुस्त करून घ्या, तसेच के-वाय-सी करून घ्या. त्यामुळे व्हिडिओ मिस न करता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करून ठेवा. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईक, बहिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.